भारताच्या नौदलाची प्रमुख सामरिक क्षमता असलेलं INS विक्रांत हा देशाचा आत्मनिर्भरतेचे एक प्रतीक आहे। विक्रांत म्हणजे साहसी आणि वीर हा एक संस्कृत शब्द आहे, ज्याचं नाव भारताच्या पहिल्या विमानवाहू जहाजाच्या नावावर ठेवलं गेलं। हा जहाज भारताच्या नौदलाच्या सामर्थ्याचं प्रतीक असून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी हे वापरले जाते। याची आकार आणि क्षमता पाहूयात। विक्रांत हे 262 मीटर लांब आणि 62 मीटर रुंद असून 45,000 टन वजनाचे आहे। त्यात 36 विमानाची क्षमता आहे, ज्यात MiG-29K लढाऊ विमान, कमोव Ka-31 AEW हेलिकॉप्टर, MS-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर आणि HAL ध्रुव हेलिकॉप्टर याचाही यामध्ये समावेश आहे। याची प्रणाली आणि इंजिन जर पाहायला गेलं तर विक्रांतमध्ये 4 गॅस टर्बाइन इंजिन्स आहेत, ज्यामुळे 80 मेगावॉट्सचं पॉवर हे निर्माण करू शकतं। युद्ध व्यवस्थापनाची प्रणाली पाहायला गेलं तर टाटा ॲडव्हान्स सिस्टीमने विकसित केली आहे। विक्रांत हे भारतात बनवलेलं पहिलं विमानवाहू जहाज आहे, ज्याची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन बुरेनून केली होती। त्याचे बांधकाम कोचिन शिपयार्ड लिमिटेडने केले आहे, ज्यात स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि इतर भारतीय कंपन्यांचा सुद्धा सहभाग आहे। ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केला, ज्यामुळे पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजांना मोठं नुकसान झालं। या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या नौदलाच्या सामर्थ्यावर मोठा परिणाम झालाय आणि आता भारताने समुद्रातील आपली वर्चस्व सिद्ध केली आहे। INS विक्रांत हे भारताच्या समुद्र माध्यमाचं प्रतीक आहे। त्याच्या सामर्थ्यामुळे भारताने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करून आपली सामरिक क्षमता सिद्ध केली। विक्रांतच्या मदतीने भारताने समुद्रातील आपली वर्चस्वता सिद्ध केली आणि अभ्यासातील आणि पुढील भविष्यातील समुद्री युद्धासाठी तयार आहे आता भारत। या सर्व बाबींचा विचार करता INS विक्रांत हे भारताच्या समुद्र सामर्थ्याचे प्रतीक असून ऑपरेशन सिंधूर अंतर्गत त्याने आपली सामरिक क्षमता सुद्धा आता सिद्ध केली आहे। या विमानाबद्दल आणखी विस्तारमध्ये थोडंसं जाणून घेऊया। INS विक्रांत हे भारतीय नौदलाचं पहिलं स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे। या जहाजाचं नाव भारताच्या पहिला INS विक्रांतच्या नावावर ठेवलं गेलं, ज्याने 1961 ते 1997 मध्ये या कालावधीमध्ये भारतीय नौदलात सेवा दिली। विक्रांत 30 विमानाची क्षमता असलेले विमान पूज वाहू शकते आणि ज्यात MiG-29K लढाऊ विमान, कमोव Ka-31 AE हेलिकॉप्टर अशा अनेक हेलिकॉप्टरचा समावेश सुद्धा आहे। विक्रांत हा भारतीय नौदलाच्या कॅरियर बॅटल ग्राउंडचा म्हणजे CBGचा एक महत्त्वाचा भाग आहे। त्याच्या मदतीने भारताने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करून आपली सामरिक क्षमता सुद्धा सिद्ध केली। विक्रांतच्या मदतीने भारताने समुद्रातील आपली वर्चस्वता सिद्ध केली आहे आणि आता भविष्यातील समुद्री युद्धासाठी सुद्धा भारत तयार आहे। ज्यासोबतच विक्रांतमध्ये अत्याधुनिक मेडिकल सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत, ज्यात 16 बेड असलेले हॉस्पिटल, CT स्कॅनर, डिजिटल एक्स-रे मशीन, ICU ऑपरेशन थिएटर, दात चिकित्सक सुविधा, फिजिओथेरपी क्लिनिक आणि टेलिमेडिसिन सुविधा यांचा यामध्ये समावेश आहे। सुविधामुळे विक्रांत हे एक फ्लोटिंग हॉस्पिटल म्हणून देखील कार्य करते। विक्रांतच्या निर्मितीमुळे भारताने आत्मनिर्भर भारतच्या दिशेने एक मोठं पाऊल सुद्धा उचलले। याचा प्रारंभ ऑगस्ट 2021 मध्ये कमिशनिंग विक्रांतच्या मदतीने भारताने समुद्रातील आपली सामरिक क्षमता सिद्ध केली आहे आणि आता भविष्यातील समुद्री युद्धासाठी तयार आहे। विक्रांत हे भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचे एक प्रतीक आहे आणि ऑपरेशन सिंधूर अंतर्गत त्याने आपली सामरिक क्षमता सुद्धा आता सिद्ध केली आहे। भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये आता विक्रांत पाकिस्तानला कोणते धडे शिकवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।